हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं स्वागत आहे स्वातीज प्लेसफुल कुकिंगमध्ये. तर आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे वांग्याचं भरीत. तर आपण त्यासाठी साहित्य काय घेतले ते बघूयात. यासाठी मी 4 वांगी घेतलेले आहेत, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं खोबरं चिरून घेतलेलं आहे, 4 चमचे शेंगदाण्याचं कूट आणि 2 चमचे तीळ. तर आता चालू करूया आपण रेसिपीसाठी. तर सुरुवातीला मी आधी वांग्याचे आडवे काप करून घेणार आहे. नंतर मग तीळ भाजून घेणार आहे, लसूण फ्राय करून घेणार आहे आणि खोबरं सुद्धा तेलात फ्राय करून घेणार आहे. तर आता मी इथे तीळ घेतलेले आहे. आता आपण हे थोडेसे भाजून घेऊया. दोन मिनिटं हे आपण मंद आचेवर भाजून घेऊया. सोनेरी होईपर्यंत, कलर येईपर्यंत ते तीळ भाजून घ्यायचे थोडेसे. आता थोडंसं तेल टाकून आपण खोबरं भाजून घेऊया. कलर येईपर्यंत थोडंसं भाजायचंय. आता मी इथे लसूण घेत आहे, थोडासा फ्राय करून. आता तेलात जे मी भाजून घेतलेलं आहे ते आपण लसूण खोबरं मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊया आणि तीळ सुद्धा भाजलेले आहेत ते वाटून घेऊया. तर मी ते आता मिक्सरमधून वाटण काढून घेतलेलं आहे. आता आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया आणि हे वांग्याचे मी उभे आणि आडवे काप केलेले आहेत, त्यात आपण मिश्रण भरून टाकूया. इथे घेते मी 3-3.5 चमचे तिखट, लाल तिखट. इथे अर्धा चमचा, 1 चमचा धने पावडर, अर्धा ते 1 चमचा धने पावडर, चवीपुरतं मीठ. हे आपण वाटण केलेलं तीळ, नंतर खोबरं, लसूण याचं वाटण मी इथे टाकते. आणि इथे मी 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं ते आपण टाकूया. आता मी हे सर्व जे आपण ऍड केलेले आहे साहित्य ते मी सर्व मिक्स करून घेते. आता मी हे तयार केलेलं मिश्रण एक एक करून वांग्यात भरते. आता मी यात 1 चमचा कढईत तेल टाकून घेते. त्यामध्ये तेल गरम झाल्यावर थोडंसं जिरं, तेल गरम झालेलं आहे. आता मी यात थोडंसं जिरं टाकून घेते. आता जिरं तडतडल्यावर त्यात मी हे वांग्याचे 4 फोडी टाकून घेतलेले आहेत. थोडंसं वांग्याला फ्राय करून जो राहिलेला मसाला आहे तोही आपण यात टाकून घेऊयात. हा जो राहिलेला मसाला आहे तो मी पूर्ण टाकून घेतली भाजीमध्ये. आता मी मसाला आणि वांग थोडंसं फ्राय करून घेतलेलं आहे. आता आपण ह्यात वांगे शिजेपर्यंत जेवढं आपल्याला पाणी पाहिजे तेवढं पाणी आपण टाकून घेऊया. साधारण 1 ग्लास मी इथं पाणी टाकून घेतलेलं आहे. वांग शिजण्यासाठी मी इथे त्याच्यावर थोडं ताट झाकून ठेवते आणि 10 मिनिटं त्याला शिजवून घेते. 10 मिनिटानंतर मी ही भाजी ताट उघडून बघितलेलं आहे, तर हे वांग शिजलेलं आहे. तर आपली भाजी तयार झालेली आहे. अशा प्रकारे केलेलं आहे वांग्याचं भरीत. आता मी हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. तुम्हाला जर वांग्याचं भरीत ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब